शालेय विद्यार्थिनीच्या विनयभंगाने बदलापूर पुन्हा हादरलं। नामांकित शाळेच्या खासगी स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पालकांच्या तक्रारीनंतर बस चालकावर गुन्हा दाखल। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, संपूर्ण राष्ट्रवादी माझं कुटुंब, सुनेत्रा पवार यांच्याकडून विलीनीकरण होणार नसल्याचे संकेत। राष्ट्रवादीकडून पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा, एकमुखानं आणि एकमतानं पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक, आदित्य ठाकरे यांनी टाळल्याच्या चर्चा। 2 वेळा बोलावूनही आदित्य ठाकरे बैठकीला गेले नाहीत। राज्यसभेची एक जागेसाठी आदित्य ठाकरे ठाम। सुनेत्रा काकींवर शपथविधीसाठी पक्षातल्या नेत्यांचा दबाव होता। रोहित पवारांचा दावा, चौथ्या दिवशी शपथविधी झाला पाहिजे असा नेत्यांचा दबाव होता। रोहित पवारांचा आरोप। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार, किमान 5 सदस्य निवडणं बंधनकारक, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। आज मराठी भाषा गौरव दिन, राज्यभरात साजरा केला जाणार मायबोलीचा जय जयकार। विधान भवनात विशेष कार्यक्रम, तर ठाण्यामध्ये मनसे परप्रांतीयांना देणार मराठीचे धडे। मुंबईत मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांकडून तब्बल 2,73 लाख रुपयांचा दंड वसूल। मराठी पाट्या लावण्यात व्यावसायिक उदासीन, आतापर्यंत 1,51,000 आस्थापनांवरती मराठी पाट्या। पटसंख्या आणि संच मान्यतेतील जाचक अटींमुळे 4 वर्षात 624 मराठी शाळा बंद, तर इंग्रजी माध्यमाच्या 426 नव्या शाळांची भर। कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मराठी शाळांवर गंडांतर। नागपुरात 12वीचा गणिताचाही पेपर फुटल्याचं समोर। मोबाईलमधल्या डिलीट डेटा रिकव्हर केल्यानंतर पेपर फुटल्याचं उघड। तपासासाठी SIT स्थापन, मुख्य सूत्रधार अजूनही फरार।